नमस्कार, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 UDIS प्रणालीमध्ये शाळेच्या ठिकाणाची माहिती मोबाईल ॲपद्वारे नोंदणी करण्याबाबतच्या माहितीबद्दल आपण माहिती घेणार आहोत. ते म्हणजे UDIS प्लस GIS कॅप्चर मोबाईल ॲप. यावर ॲपवरती काम कसं करायचं याबद्दल माहिती घेणार आहोत. आज बघा शिक्षक बंधू आणि भगिनींनो, सर्व मुख्याध्यापक यांनी लक्षात घ्यायचं आहे. दिनांक 12 डिसेंबर 2025चा आजचा हा शासनाचं एक पत्र आहे, GR आहे. ते म्हणजे सर्व महानगरपालिका त्यानंतर संपूर्ण ग्रामीण क्षेत्र विभागीय शिक्षण उपसंचालक या सर्वांसाठी पत्र असून या पत्राअंतर्गत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोबाईल ॲपद्वारे GIS प्रणाली कॅप्चर मोबाईल ॲपद्वारे कशाप्रकारे आपल्या विद्यालयाची माहिती भरायची याबद्दल माहिती देणार आहोत. या अंतर्गत सदरचं ॲप हे अँड्रॉइड आणि iOS ऑपरेटिंग सिस्टम असल्यामुळे मोबाईलवरती इन्स्टॉल करण्यासाठी सर्व शाळांना गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल प्ले स्टोअरवरती उपलब्ध करून देण्यात आलेले असून विद्यालयातील मुख्याध्यापकांनी आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आपल्या विद्यालयाचं UDIS प्लस GIS कॅप्चर ॲप इन्स्टॉल करून UDISच्या लॉग इन व पासवर्ड मोबाईल ॲपद्वारे लॉग इनच्या करून शाळेच्या ठिकाणाची माहिती अचूक नोंदवायची आहे. म्हणजे आपला जो UDIS प्लसचा पासवर्ड जो आहे तोच वापरून तुम्ही सुद्धा इथे लॉग इन करू शकता. UDIS प्लस GIS कॅप्चर ॲपवरती वापरण्याच्या सविस्तर माहिती आणि मार्गदर्शक सूचना आपल्यासमोर पत्रासमोर देण्यात येणार असून या अंतर्गत आपल्या सर्वांना काय काम करायचं आहे आणि कशाप्रकारे करायचं आहे याबद्दल माहिती देणार आहोत. तर चला, आमच्या व्हिडिओला नवीन असाल, आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. द सोल्युशन गुरुजी. शिक्षक बंधू भगिनींनो, टेक्नोसॅव्ही टीचर व सर्व मुख्याध्यापकांनी प्रथमतः आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे APK म्हणजे आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे तुम्हाला आपल्या विद्यालयाचं किंवा खास करून स्क्रीनवर दिसत UDIS प्लसला लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर असल्याप्रकारे डाउनलोड APK ॲप हे ॲप आपण डाउनलोड करायचं आहे. APK डाउनलोड केल्यानंतर इथे आपल्याला APK डाउनलोड करायचं. डाउनलोड केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची स्क्रीन उपलब्ध होणार आहेत. ती म्हणजे ॲप इन्स्टॉल कशा प्रकारे करायचं, स्कॅन QR करू शकतात आणि आपल्या स्क्रीनवर दिसल्या प्रकारे असं ॲप असेल, ॲप इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्यानंतर किंवा QR कोडसुद्धा आपण दाखवून iOS यूजर करू शकता. पुढे स्क्रीनवर गेल्यानंतर आपल्या विद्यालयाचा UDIS कोड आपण टाकायचा आहे. आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आपण इथे UDIS कोड टाका. अशा प्रकारे UDIS कोड टाकायचा आपण, त्यानंतर पासवर्ड टाका आणि लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर वेलकम टू UDIS कॅप्चर मोड असं बोललं जातं. त्यानंतर UDIS कॅप्चर मोडवरती गेल्यानंतर पुढे आपल्याला जायचं आहे. युजर नेम, ID आणि पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर त्यानंतर आपल्याला कॅप्चर अँड लोकेशन म्हणजे बघा, प्रथमतः आपल्याला काय करायचं, लॉग इन करायचं आहे. त्यानंतर आपल्या सर्वांना लॉग इन केल्यानंतर आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे ब्लॉक युजर स्क्रीन आपल्या स्वतःची जी शाळा आहे ती सर्व आपल्याला इथे दिसणार. शाळेची माहिती वगैरे दिसणार आहे. माहिती दिसल्यानंतर UDIS कोड नंबर वगैरे टाकल्यानंतर मॅप विथ स्कूल वगैरे आपल्या सर्व सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आपल्याला ज्या गाईडलाईन्स आहे कॅप्चर लोकेशन या बटनवरती क्लिक करायचं आहे. आपल्या स्क्रीनवर दिसल्याप्रमाणे कॅप्चर लोकेशन यावरती क्लिक केल्यानंतर लॅटिट्यूड लॉंगिट्यूड आपल्याला सर्व अपलोड करायचं आहे. पुढे जाऊया. कॅप्चर इमेजेस आपल्याला करायचे आहेत. मग आपल्या विद्यालयाच्या आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आपल्या शाळेच्या इमेजेस वगैरे संपूर्ण आहेत. युजर्स विल क्लिक ऑन दिस बटन टू कॅप्चर लोकेशन आपलं कॅप्चर करायचं आहे. त्यानंतर इन्स्ट्रक्शन फॉर लोकेशन आफ्टर क्लिकिंग ऑफ द ओके होल्ड कॅलिब्रेट लोकेशन फॉर न्यू सेकंड. तिथं आपण क्लिक करायचं, ओके म्हणायचं आहे. ओके झाल्यानंतर आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे असं आपल्या प्रकारचं आपल्या विद्यालयाचं आपल्या शाळेचं लोकेशन येणार आहे, जे फेचिंग लोकेशन म्हणतं. फेचिंग लोकेशन झाल्यानंतर आपल्यासमोर स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आफ्टर फेचिंग द लोकेशन अँड देन क्लिक ऑन अपडेट बटन लोकेशन विल अपडेट इन द ॲपमध्ये लगेच लोकेशन आपलं अपडेट होते. आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत अशा प्रकारे. तर पुढे जाऊया. पुढे गेल्यानंतर आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आपल्या सर्वांना आपल्या विद्यालयाच्या शाळेच्या वगैरे विविध प्रकारच्या इमेजेस आहेत त्या अपलोड करायच्या आहे. प्रथमतः इमेज 1, इमेज 2 आणि इमेज 3 आणि इमेज 4 असे एकूण 4 इमेज आपल्याला अपलोड करायचे आहे. आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे तुम्हा सर्वांना ह्या 4 एकूण इमेज अपलोड करायच्या आहे. इमेज 1 अपलोड केल्यानंतर इमेज 1 कॅप्चर द इमेज गेट शोईंग द समथिंग. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या शाळेच्या ज्या इमेज आहेत एकूण 4 अपलोड करायच्या आहेत त्या कशा करायच्या आहेत ते म्हणजे कॅप्चर द स्कूल्स मेन गेट शोईंग द स्कूल नेम क्लिअरली फ्रॉम द विदिन द 10 मीटर्स ऑफ द एंट्रन्स. प्रथमतः 1 नंबरची इमेज आहे त्यामध्ये शाळेची जी गेट आहे, शाळेचं जे गेट आहे त्याची इमेज आपल्याला अपलोड करायची. ही इमेज अपलोड केल्यानंतर आपल्याला पुढे 2 नंबरची इमेज जी आहेत ती म्हणजे
आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे 2 नंबरची इमेज आपल्याला अशा प्रकारची अपलोड करायची. कॅप्चर अ फ्रंट व्ह्यू ऑफ द मेन स्कूल बिल्डिंग विथ द स्कूल नेम क्लिअरली विजिबल. 2 नंबरच्या इमेजवरती आपल्याला शाळेचे पूर्ण नाव दिसतंय अशा प्रकारची बिल्डिंगचा पूर्ण फोटो घ्यायचा आहे. त्यानंतर 3 नंबरच्या इमेजमध्ये कॅप्चर द अनदर स्कूल बिल्डिंग अ डिफरंट अँगल ऑफ द मेन बिल्डिंग ऑर द हेडमास्टर्स रूम विथ द सिंगल बिल्डिंग. म्हणजे बघा, एक तर तुम्हाला दुसऱ्या अँगलला फोटो काढायचा आहे किंवा सपोज दुसरी बिल्डिंग असेल ती टाका किंवा हेडमास्टर रूमचा फोटोसुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. पुढे गेल्यानंतर आपल्या स्क्रीनवर दिसत अशाप्रमाणे 4 नंबरची बिल्डिंग इमेज जी आहेत, कॅप्चर ए क्लासरूम ऑफ प्लेग्राऊंड इनसाइड द स्कूल ग्राउंड्स, हा आपल्याला अपलोड करायचा आहे. शाळेचा क्लासरूम बरोबर प्लेग्राऊंडचा ज्यामध्ये आपल्या इनसाइड द स्कूल ग्राउंड्समध्ये असेल तो अपलोड करायचा आहे. अशा प्रकारे एकूण 4 प्रकारच्या इमेज अपलोड केल्यानंतर आपल्या नेक्स्ट या बटनवरती क्लिक करा. नेक्स्ट या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर दिसत असल्यापर्यंत संपूर्ण इमेजेस आपल्या अपलोड झालेला आहे. अपलोड झाल्यानंतर आपल्याला सर्वांना एन्श्युअर द अपलोडेड इमेज क्लिअरली शोज द मेन गेट विथ द स्कूल नेम विजिबल. म्हणजे संपूर्ण लक्षात ठेवा का तुम्ही जे फोटो टाकणार आहात ते एकदम शाळेचं नाव आणि मेन गेट वगैरे सर्व दिसल्या पाहिजे. प्रत्येक यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरी इमेजसुद्धा बघायची की एन्श्युअर द अपलोड इमेज क्लिअरली शो द फ्रंट व्ह्यू, म्हणजे शाळेचा मुख्य भाग जो आपल्याला नावाचा दिसतोय का ते सुद्धा तुमच्या स्क्रीनवर दिसत असल्यापर्यंत बघून घ्यायचं आहे. पुढे जाऊया. 3 नंबरची इमेज जी आहे त्यामध्ये व्ह्यू फुल स्क्रीन ऑफ इमेज, म्हणजे यामध्ये खास करून ॲडिशनल स्कूल बिल्डिंग आहे, सिंगल बिल्डिंग आहे किंवा खास करून मुख्याध्यापकांचा कार्यालय आहे, हे संपूर्ण व्यवस्थित फोटो आला पाहिजे. आणि चौथा जो फोटो आहे तो आपला संपूर्ण विद्यार्थ्यांचा क्लासरूम किंवा प्लेग्राऊंडचा वगैरे तुम्ही दोन्हीपैकी कोणता पण काढू शकता. काही शिक्षक लोक विचार करतात का प्लेग्राऊंड टाकायचा कोणता टाकायचा, तसं काय नाही, तर दोन्ही आपण टाकू शकतो. या अशा प्रकारे एकूण 4 इमेज आल्यानंतर आपल्या सर्वांना काय करायचं आहे, पुढे जाऊन गेल्यानंतर आपल्याला ॲप्रोल जे आहेत त्यानंतर डिस्ट्रिक्ट लेवलला एंटर आणि डिस्ट्रिक्ट लेवल एंटर द पासवर्ड ते करणार आहे डिस्ट्रिक्ट ऑफिसर. ते त्यानंतर आपल्या विद्यालयाचा अप्रूव्ह करणार आहे. मग अशा प्रकारे आपण सर्वांनी काय करायचं आहे, आपल्या शाळेचं वगैरे संपूर्ण सबमिट केल्यानंतर माहिती सबमिट केल्यानंतर आपलं स्कूल वगैरे संपूर्ण अप्रूव्ह होणार आहेत आणि आपली संपूर्ण माहिती फॉरवर्ड होणार आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं चॅनल द सोल्युशन गुरुजीला सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि अप्रूव्ह केल्यानंतर आफ्टर दॅट इफ एव्हरीथिंग इज करेक्ट देन अप्रूव्ह, म्हणजे जे अधिकारी वर्ग आहेत ते अप्रूव्ह आपल्या शाळेचा संपूर्ण माहिती अप्रूव्ह करणार आहेत. आणि त्यानंतर लोकेशन वगैरे संपूर्ण चुकीचं असेल वगैरे तर रिजेक्टसुद्धा केलं जाणार आहे. अशा प्रकारे अप्रूव्ह करायचं आहे. अप्रूव्ह केल्यानंतर आपली शाळा संपूर्ण GIS मॅपिंग होणार आहे. आफ्टर दॅट इफ एव्हरीथिंग इज करेक्ट देन क्लिक अप्रूव्ह, आपण अप्रूव्ह होऊ शकते. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं चॅनल द सोल्युशन गुरुजीला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.